लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कश्यपी धरणग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी थेट धरण क्षेत्रापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काल बुधवारी पायी मोर्चा काढला, तर आज गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिलेला आहे। थेट मंत्रालयापर्यंत प्रश्न मांडून देखील त्याची सोडवणूक होत नसल्यानं आता आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचा इशारा यावेळी कश्यपी धरणग्रस्तांकडून देण्यात आलेला आहे। तर भूसंपादन करतेवेळी प्रत्येक प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीस त्यांच्या योग्यतेप्रमाणे शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। म्हणून 59 प्रकल्पग्रस्तांना नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सेवेत सामावून घेण्यात आलेलं असून उर्वरित 372 पैकी 313 प्रकल्पग्रस्त आजही नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप यावेळी कश्यपी धरणग्रस्तांनी केलेला आहे। तर त्यांच्या काही प्रमुख मागण्या देखील आहेत, त्यावर एक नजर टाकूया। 30% पाणी जुलै अखेरपर्यंत ठेवण्यात यावं, प्रत्येक प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, बाधित प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन तातडीनं व्हावं, जमिनीचा मोबदला आत्ताच्या किमतीत मिळावा, प्रकल्पग्रस्त दाखला काढण्यासाठी कोणत्या अटी शर्ती नको, अशा मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत। साहेब, जेव्हा 1993 मध्ये धरण बांधलं तेव्हा शांताराम बापू वावरे हे महापौर होते, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की जेवढे बाधित कुटुंब आहेत त्यावेळेस नगरपालिकेने धरण बांधलं, 1100 हेक्टर काहीतरी होतं, त्याच्यानंतर हाईट वाढवली, नंतर जलसंपादन केलं, पण जेवढे 60 लोक बाधित झाले त्यांनाच कामाला लावलं, नंतर धरणाची हाईट वाढवल्यानंतर त्याच्यानंतर कोणाची पूर्वेक्षाचा सर्वे पण केला नाही, बाधित कुटुंबाला नोकऱ्याला नाही घेतलं, पुनर्वसन नाही झालं। आज पुनर्वसन नाही झालं, कश्यप नगर म्हणून एक गाव आहे, तिथं अक्षरशः अंत्यविधी उघड्यावर केला जातो, स्मशानभूमी नाही आम्हाला, पावसात स्मशानभूमी नाही, उघड्यावर अंत्यविधी केला जातो। सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे, नाहीतर आमच्या जमिनी आम्हाला वापस करा। आमच्या 578 लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्याच्याले 60 लोक कामाला लावली नाशिकने, नगरपालिकेने। का बरं? आमच्यावर का अन्याय? सगळ्यांना कामाला घेतलं पाहिजे, पुनर्वसन झालं पाहिजे, दवाखाने असतील, पुनर्वसन असेल, नोकऱ्या असतील। शांताराम बापूंनी वावरेंनी आम्हाला आश्वासन दिलं का सगळ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल। आमच्या या प्रमुख मागण्या 30% पाणी आरक्षित जुलै अखेरपर्यंत पुनर्वसन झालं पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये समावेश केलं पाहिजे, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि पुनर्वसन झालं पाहिजे, जे रूपरेषेचा सर्वे झाला नाही तो सर्वे झाला पाहिजे, या आमच्या प्रमुख मागण्या साहेब। ग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, 548 पैकी लागलेले 60 वजा साधारण 500 लोकांना जोपर्यंत नोकऱ्या लागत नाही तोपर्यंत, आणि दुसरं जोपर्यंत आमचा कोणी शासकीय अधिकारी निवेदन घ्यायला येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। त्यासाठी उद्या आम्ही उपोषण आमच्या सिव्हिल हॉस्पिटलसमोर आम्ही उद्या उपोषणाला पण बसणार आहे। तर धरणापासून प्रथम महापालिका कार्यालयात येऊन आंदोलकांनी आयुक्त करंजकर यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं काल करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात स्थानिक आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला न्यायाची अपेक्षा होती, मात्र त्यावर अद्यापही काहीच निर्णय न झाल्यानं आम्ही उपोषणाचा निर्णय घेतल्याचं यावेळी धरणग्रस्तांनी म्हटलेलं आहे। निदर्शन आंदोलनात संजय गायकवाड, सागर पिंपळके, सागर तुपलोंडे, दिलीप गायकवाड, तुळशीदास बेंडकोळी, राजाराम बेंडकोळी, राजू मोरे, सुरेश मोंडे, सुनील मोंडे, सतीश गायकवाड, भास्कर गायकवाड, कैलास पालवे, आनंदा मोंडे, तुषार मोंडे, भरत मोंडे, उत्तम बेंडकोळी आदींसह अनेक धरणग्रस्त सहभागी झालेले होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।